ठिकाणी भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून जी रॅली काढली जात आहे ते खूप भारत मुक्ती मोर्चा हे संघटन जे आहे ते नेहमीच बहुजन समाजाच्या समस्यांना घेऊन रस्त्यावरती उतरत असते। तर त्यासाठी मी भारत मुक्ती मोर्चा या संघटनेला धन्यवाद देतो। आज विद्यार्थ्यांच्या युवांच्या समस्या एवढ्या वाढलेल्या आहेत की आज विद्यार्थी आणि युवा वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या करत आहे। आज या महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण भारत देशामध्ये सरकारी शाळांचं केलं जातंय, सरकारी कॉलेजांचं खाजगीकरण केलं जातंय आणि भारतीय विद्यार्थी युवा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही या व्यवस्थेविरोधात, या सरकार विरोधात लढाई लढत आहे। साथियो, आज महाराष्ट्रामध्ये 14,000 पेक्षा जास्त शाळा बंद झालेल्या आहेत आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये 18,000 शाळा बंद करण्याचं कारस्थान या सरकारच्या माध्यमातून होत आहे। याला भारतीय विद्यार्थी मोर्चा आणि भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही याचा विरोध करतोय आणि मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही आंदोलन करतोय। हे जे शिक्षणाच्या विरोधामध्ये जे काँग्रेस बीजेपी सरकार जे मिळून दोघे जण शिक्षण व्यवस्थेचं खाजगीकरण करताय, याच्या विरोधामध्ये आम्ही 6 ऑक्टोबरला दिल्ली या ठिकाणी राष्ट्रव्यापी रॅली काढली आणि त्याचा परिणाम हा झाला की आम्ही जे आंदोलन केलं त्या आंदोलनाच्या माध्यमातून जी ऑनलाईन सट्टेबाजी होत होती, जे ऑनलाईन गेमिंगचे सट्टेबाजी चालू होती, ती सट्टेबाजी सरकारला संसदेमध्ये कायदा करून ती ऑनलाईन गेमिंग सट्टेबाजीला बंद करावं लागलं। ही आमची युवा वर्गाची ताकद आहे। तर या ठिकाणी भारत मुक्ती मोर्चा नेहमीच विद्यार्थी युवांच्या समस्यांना घेऊन रस्त्यावर उतरत असतं आणि आंदोलन करत असतं। म्हणून या भारत मुक्ती मोर्चा संघटनेला भारतीय युवा मोर्चाच्या मार्फत मी जाहीर समर्थन देतो। धन्यवाद। अमोल। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या परिवर्तन 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।